नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या राज्यभर चर्चेत असलेले नाशिकचे खड्डे हा मोठा चर्चेचा विषय बनत चाललाय। मात्र शहरातील खड्डे हे MNGL आणि डांबराच्या कमतरतेमुळे असल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना केला। शहरातील खड्ड्यांमुळे कुंभमेळ्याचे व्यवस्थापन बदनाम झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने उच्चस्तरावर आढावा बैठक घेतली। मुंबईत झालेल्या या बैठकीत फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। त्यामुळे प्रत्येकाशी समन्वय साधत तातडीनं काम पूर्ण करण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी दिले। त्यामुळे खड्ड्यावरील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना जाब विचारताच त्यांनी डांबराच्या अभावावर परिस्थितीचं खापर फोडलं। सिंहस्थाशी संबंधित विभागाचा MNGLचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। सिंहस्थाच्या संतगतीनं सुरू असलेल्या कामाचं मुख्य कारण हे मल्टिपल एजन्सीजद्वारे काम सुरू असलं तरी MNGLच्या कामामुळे रस्त्याची कामं पूर्ण करता येत नसल्याचं कारण मुख्यमंत्र्यांनी दिलं। आज आम्ही MNGLच्याही लोकांना बोलवलं होतं। नाशिकमधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGLमुळे झाला आहे। सगळे रस्ते MNGLला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्त्वाची आहे गॅस पाईपलाईन। त्या गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर घरोघरी जे कनेक्शन द्यायचे आहेत त्याला ते उशीर लावत असल्यामुळे जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही आणि कनेक्शन अतिशय धीम्या गतीने ते देतात। फक्त 44,000 कनेक्शन त्यांनी दिले आहेत। आत्तापर्यंत 2 लाख कनेक्शन पूर्ण होणं अपेक्षित होतं। एकूण 4 लाख कनेक्शन आहेत, पण 2 लाख आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, ते काही त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळे त्यांनाही अतिशय खडसावून सांगण्यात आलेलं आहे। त्यांना एक प्लॅन तयार करायला सांगितलेला आहे। त्या प्लॅनच्या अंतर्गत त्यांनी ते काम करावं असं अपेक्षित आहे। इतर आपल्याला कल्पना आहे की आत्ता एकाच वेळी कुंभमुळे खूप कामं नाशिकमध्ये चाललेली आहेत। मल्टिपल एजन्सीज काम करत आहेत आणि आत्ताचं कामाची गती आणि आपल्याकडे असलेला वेळ हे पाहता आपल्याला खूप जास्त समन्वय न करता फास्ट ज्या गतीने जे काम करतात त्यांना काम करू द्यावं लागतं आहे। याचेही काही प्रश्न निर्माण झाले आहेत। तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत, सातत्याने रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। आपल्या माहितीकरता एक मात्र निश्चितपणे सांगतो की विशेषतः जवळपास युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं। आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलंय आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं, त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे। आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत, आमच्याकरता ते राखून ठेवावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केली आहे। तसेच मनपा, सिंहस्थ प्राधिकरण अथवा इतर विभागांनी रस्त्याची कामं पूर्ण केली तर MNGL पुन्हा रस्ते खोदून ग्राहकांना गॅस जोडण्यात येईल। यात पुन्हा रस्ते खोदले जातील हे टाळण्यासाठी संबंधित शासकीय विभागाकडून MNGLची पाईपलाईन आणि गॅस जोडण्या पूर्ण होण्याची प्रतीक्षा केली जाते। त्यामुळे आता MNGLची कामं कधीपर्यंत पूर्ण होणार आणि नाशिक शहरातील खड्डे किती दिवसात बुजवले जाणार, नाशिककरांचा खड्डेमुक्त प्रवास कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।